पंकजाताई, राजकारणात तुम्ही माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमावून बसलात. आजपासून तुम्ही मला गमावलत. तुमचे माझ्या विरोधात फोन यायला नको होते. मी कायम तुमचा मान सन्मान राखला. प्रामाणिकपणे मी तुमच्याबरोबर राहिलो. मी तुमचं काम केलं. पण तुम्ही काय केलं? तुम्ही मला पाडा म्हणून सांगितलं. तुम्ही तरी असे फोन करायला नको होते. त्यांच्या स्वीय सहाय्यकानं फोन करायला नको होते. संकेत सानप यांनी फोन केले. ते सतत पंकजा मुंडेंबरोबर असतात. मला त्यांना सांगायचंय की आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे हा वंजारी समुदाय जपलाय. ते प्रामाणिकपणे माझ्याबरोबर आहेत. ही अशी सगळी मनातली खदगत आहे ती आष्टीचे नवनिर्वाचित आमदार सुरेश अण्णा धस यांची. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला. भाजपानं सगळ्यात जास्त मताधिक्य मिळवत विरोधकांना धूळ चारली. घवघवीत यशानंतर अनेक उमेदवारांनी आपली भाषणं केली. यामध्ये पक्षानं मला कसं सहाय्य केलं, पक्षातील इतर नेत्यांनी कशी काय मदत केली आहे, हे सगळं काही बोलून धन्यवाद दिले. पण पक्षातली नाराजी उघड करणारे एकमेव नेता सुरेश अण्णा धस हे होते. महायुतीचे बंडखोर उमेदवार यांना कुठून ना कुठून अदृश्य शक्तीचा हात मिळतोय हे महायुतीच्या उमेदवारांना माहिती होतं. तरी सुद्धा महायुतीच्या जोरावर त्यांनी कधीही पक्षातल्या अंतर्गत गटबाजी विरोधात होणारं काम दाखवून दिलेलं नव्हतं. पण सुरेश अण्णांनी केलेलं हे विधान पंकजाताईंचा गड भेदणारा तर ठरणार नाही ना, हे पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. अहो, मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येता येतो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो, माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो, या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. सुरुवातीला जाणून घेऊयात सुरेश अण्णा धस नेमके आहेत कोण. तर राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून नावलौकिक प्राप्त केला. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला ताबा मिळवत आष्टी मतदारसंघात आपलं नाव रुजवलं. त्यानंतर 11 जून 2009ला भीमराव धोंडेंविरुद्ध 50,000 मतांनी ते निवडून आले. धस हे बीजेपी सदस्य होते. पण त्यावेळी सुद्धा अंतर्गत गटबाजीनं त्यांचं राजकारण संपवण्याचा घाट घातल्याचं लक्षात आलं आणि आपला पक्ष बदलून एनसीपी प्रवेश केला. सुरेश धस हे आष्टी विधानसभा मतदारसंघातनं 3 वेळा आमदार राहिलेत. शरद पवार यांनी त्यांना मंत्रिपद सुद्धा दिलं. पण भाजपमध्ये वाढलेले, भाजपचे संस्कार असलेले, केवळ नेत्याबाबत असलेल्या असंतोषामुळे राष्ट्रवादीत राहिलेले होते. देवेंद्र फडणवीस यांनी हीच बाब ओळखली आणि पक्षामध्ये पुन्हा त्यांना प्रवेश दिला. पक्षातील वेगवेगळ्या पदावरती त्यांनी काम सुद्धा केलं आणि सध्या भाजपचे प्रवक्ते म्हणून ते काम बघतायत. यंदा महायुतीची उमेदवारी मिळवत ते मैदानात उतरले. भाजपच्या तिकिटावरती निवडून आले आणि सुरेश धस यांनी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि विधान परिषद सदस्या पंकजा मुंडेंवरती टीका केली की पंकजा मुंडेंनी स्वीय सहाय्यकाला सांगून आपल्या उमेदवाराला मतदान करायला सांगितलं. त्यांच्या स्वीय सहाय्यकानं मतदारसंघात मला मतं मिळू नयेत ह्यासाठी काम केलं. पंकजा मुंडेंनी असं करायला नको होतं, अशा शब्दात धस यांनी त्यांच्या मनातली खतखत व्यक्त केली. सुरेश धस यांनी आष्टी मतदारसंघात 77,975 मताधिक्यानं विजय मिळवला. महायुतीचा बंडखोर अपक्ष उमेदवार ह्याला सुरुवातीपासूनच पंकजा मुंडेंनी बळ दिलेलं होतं. त्यामुळे त्यांचं नाव मतदारसंघात नसलं तरी सुद्धा केवळ पंकजा मुंडेंच्या शब्दावरनं वंजारी समाजानं आपली मतं अपक्ष उमेदवाराच्या पारड्यात घातली. तर 65,532 मतं अपक्ष उमेदवाराला मिळवता आली. पण विजय मिळवता आला नाही. अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे हे असल्याचं सध्या तरी कळतंय, कारण की महायुतीचं तिकीट त्यांना न मिळाल्यानं भाजप हायकमांडवरती ते नाराज होते. शेवटी बंडखोरीचा मार्ग स्वीकारत त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला. पंकजा मुंडेंच्या जवळचे म्हणून ते बीड जिल्ह्याला परिचित आहेत. पंकजा मुंडेंनी ऐनवेळी मतदारांना केलेलं आवाहन आणि प्रचार यंत्रणा वळवल्यामुळे सुरेश धस यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. आतापर्यंत पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये पक्षांतर्गत गटबाजीच्या चर्चा ह्या होतच होत्या. ज्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडेंवरती भाष्य करायचे. स्वतः गोपीनाथ मुंडेंनी दहश नावाचा साप आहे त्याला वेळीच ठेचा, नाहीतर बीड विकायला मागे पुढे पाहणार नाही असं विधान सुद्धा केलेलं होतं. त्यामुळे हा संघर्ष जुनाच होता. तरी सुद्धा या संघर्षाला छेद देऊन त्यांनी आपला विजय ह्यावेळी सुद्धा कायम ठेवला. सलग 3 वेळा आमदार राहिलेले सुरेश अण्णा ह्यावेळी सुद्धा आमदार झालेत. अंतर्गत गटबाजी त्यांना मंत्रिपदापासून रोखू शकेल का, की हायकमांडचा विश्वास मंत्रिपदापर्यंत पोहोचू शकेल, हे पाहणं महत्वाचं आहे. कारण की भाजपाकडनं पंकजा मुंडेंनी बॅकफूटवरती ढकलण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचं सुद्धा बातम्यांमध्ये दिसत होतं. त्यामुळे बीडमध्ये त्यांच्याऐवजी पक्ष नक्कीच कोणाला तरी बळ देण्याचा प्रयत्न करणार असं सुद्धा पंकजा मुंडेंना वाटतंय.
त्यामुळे ज्या उमेदवाराला हायकमांडचा विश्वास संपादित आहे असा उमेदवार भविष्यामध्ये आपल्या पथ्यावरती पडणार नाही हे जाणून त्यांनी सुरेश धस यांच्या पर्यायी महायुतीच्या विरोधात जाऊन मत देण्याचं आवाहन केलेलं असावं. या संदर्भात एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होताना दिसतीये. पण सध्याच्या AI फीचरच्या जमान्यामध्ये ह्याबद्दल कितपत सत्यता आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच. आष्टी ह्या मतदारसंघात वारंवार महिलांनी अत्याचाराचे आरोप केलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार मेहबूब शेख यांना 52,738 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना 21,595 मतं मिळालेत. पण महायुतीच्या जोरावर आणि वंजारी मराठा तसंच मुस्लिम मतं स्वतःकडे खेचत 1 लाखापेक्षाही जास्त मतं मिळवत विजयाचा गुलाल धस यांनी खेळला. पण पंकजा मुंडेंच्या वरती केलेल्या आरोपानंतर पक्षांतर्गत त्यांना मागे खेचण्यामध्ये पंकजा मुंडे यशस्वी होतात का, की त्यांनाच वरचढ ठरवून पक्षातनं मंत्रिपद घेण्यात धस हे यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं आहात तेही कळवायला विसरू नका. धन्यवाद.